सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उगार खुर्द येथे एका रात्रीत 3 घरात चोरी, गावात भीतीचे वातावरण। उगार खुर्द येथे सोमवारी रात्री 3 घरात चोरी झाली। एका रात्रीत काही अंतरावरच असलेल्या 3 घरात चोरी झाल्याने गावातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गावातील तौफिक महमद मुल्ला यांचे 2 मजली घर असल्याने खालच्या घरात दरवाजाला कुलूप घालून वरच्या मजल्यावरील घरात ते झोपले होते। चोरट्यांनी खालच्या घरातील कुलूप तोडून तिजोरीमधील 20,000 रुपये व सोन्याच्या जिन्नसांची चोरी केली। तर वैशाली प्रभाकर शेट्टी यांच्या घराला कुलूप असलेलं पाहून घराचे कुलूप तोडून चोरी केली। यात 50,000 रुपये व चांदीच्या वस्तू चोरल्या। तसेच कल्लू हकी यांच्या घराच्या छताची कवले काढून घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, पण काय सापडले नाही। येथे कपडे बाहेर टाकून चोरटे पसार झाले। चोरीच्या तपासासाठी बेळगावहून ठसे तपासणी तज्ज्ञ टीम आली होती। श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात आली। एका रात्रीत काही अंतरावरच असलेल्या 3 घरात चोरी झाल्याने नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। चोरीची कागवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून उपनिरीक्षक खोत अधिक तपास करत आहेत। महानकरी न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी, उगार खुर्द।